कुंभ राशी 13-19 एप्रिल. भाग्याची लाट, धनवर्षा आणि करिअरमध्ये भरारी. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या संघर्षाचे दिवस आता संपले आहेत. 13 ते 19 एप्रिलचा हा काळ तुमच्या आयुष्यात असा काही बदल घडवून आणणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या रिकाम्या झोळ्या आता आनंदाने आणि धनाने भरण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की नशीब तुमच्या पाठीशी नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण नियतीचा सर्वात मोठा चमत्कार तुमच्यासोबत घडणार आहे. संघर्षातून विजयाकडे. कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच कष्टाळू आणि प्रामाणिक असतो. तुम्ही आजवर खूप काही सहन केलं आहे. कधी जवळच्या लोकांनी दिलेला त्रास, तर कधी आर्थिक विवंचना. पण 13 एप्रिलपासून ग्रहांची स्थिती अशी बदलत आहे की तुमच्या आयुष्यातील दुःखाचे ढग आता विरून जाणार आहेत. शनीचा आशीर्वाद आणि गुरुची कृपा यामुळे तुमच्या नशिबाची कवाडे उघडली जाणार आहेत. वाचक मित्रांनो, आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की हे 7 दिवस तुमच्या करिअरला, पैशाला आणि कुटुंबाला कशाप्रकारे कलाटणी देणार आहेत. पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये ओम शम शनैश्चराय नमः नक्की लिहा, जेणेकरून शनिदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहील. करिअरमध्ये मोठी भरारी. तुमची स्वप्ने पूर्ण होतील. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही नोकरीत किंवा व्यवसायात जे प्रयत्न करत आहात त्याचे फळ मिळत नव्हते, पण या आठवड्यात तुमची करिअरची गाडी टॉप गिअरमध्ये धावणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशनचे योग. जर तुम्ही पदोन्नतीची वाट पाहत असाल, तर वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला नवीन जबाबदारी सोपवू शकतात. नवीन व्यवसायाची सुरुवात. ज्यांना स्वतःचा काहीतरी नवीन उद्योग सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी 13 ते 15 एप्रिलचा काळ अतिशय शुभ आहे. परदेश गमन. जर तुमचे शिक्षण किंवा नोकरी परदेशात करायची इच्छा असेल, तर या आठवड्यात महत्त्वाचे दस्तऐवज किंवा विजा संदर्भात सकारात्मक बातमी मिळेल. तुमच्या कष्टाचे चीज होताना पाहून तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. ही वेळ मागे वळून बघण्याची नाही, तर फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याची आहे. धनवर्षा. आर्थिक स्थिती मजबूत होणार. पैशांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी जॅकपॉटपेक्षा कमी नाही. अडकलेले पैसे परत मिळतील. तुम्ही कुणाला उसने दिलेले पैसे, जे परत मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली होती, ते पैसे या काळात अनपेक्षितपणे परत मिळतील. गुंतवणुकीतून फायदा. शेअर मार्केट किंवा सोन्यामधील जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत. केवळ एकाच मार्गातून नाही, तर अनेक वेगवेगळ्या मार्गांनी तुमच्याकडे लक्ष्मीचे आगमन होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा येतो तसा तो जपून वापरणे देखील महत्त्वाचे आहे. विनाकारण खर्च टाळा आणि भविष्यासाठी काही गुंतवणूक नक्की करा. कुटुंब आणि प्रेमसंबंध. नात्यात गोडवा. तुमच्या कठोर परिश्रमामुळे कदाचित तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकला नसाल, पण या आठवड्यात तुम्हाला कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवता येईल. जोडीदाराची साथ. तुमचा जोडीदार तुमच्या यशात तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ ठरेल. त्यांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय तुम्हाला आर्थिक फायदा करून देतील. मुलांकडून आनंदाची बातमी. मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा करिअरबद्दल एखादी गोड बातमी घरात येईल, ज्यामुळे संपूर्ण घर आनंदाने न्हाऊन निघेल. जुन्या वादावर पडदा. जर नातेवाईकांसोबत काही वाद असतील, तर ते मिटवण्याची हीच योग्य वेळ आहे. मन मोकळेपणाने बोला आणि नाती पुन्हा जोडून घ्या. मानसिक तणावातून कायमची मुक्ती. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनात एक अनामिक भीती किंवा अस्वस्थता होती. माझं काय होईल? मुलांचे कसे होईल? कर्ज फिटेल का? अशा विचारांनी तुमची शांतता हिरावून घेतली होती. पण या आठवड्यात ग्रहांची नक्षत्रे अशी बदलत आहेत की तुमच्या मनावरचं हे ओझं अचानक हलकं झाल्यासारखं वाटेल. तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टींची तुम्ही चिंता करत होता त्या आपोआप सुटायला लागल्या आहेत. तुमच्या मनातील नकारात्मक विचारांची जागा आता आत्मविश्वास घेणार आहे. जुन्या आजारांपासून सुटका. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने त्रस्त असेल, तर या आठवड्यात तुम्हाला त्यातून मोठा दिलासा मिळेल. योग्य उपचार आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होईल. विशेषतः सांधेदुखी, कंबरदुखी किंवा पोटाच्या तक्रारी असलेल्या कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात खूप आराम पडेल. 13 एप्रिल नंतरचा काळ हा रिकव्हरीचा काळ आहे. ऊर्जेचा नवा स्रोत. फिनिक्सची झेप. तुम्हाला स्वतःला या आठवड्यात खूप उत्साही वाटेल. जो थकवा तुम्हाला रोज जाणवत होता, तो आता गायब होईल. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्यामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असेल. ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठी भरारी घेण्यासाठी मदत करेल.
जेव्हा शरीर साथ देतं तेव्हा मन कोणत्याही संकटावर मात करायला तयार असतं आणि हेच तुमच्यासोबत या आठवड्यात घडणार आहे. शांत झोप आणि मानसिक समाधान. अनेक रात्री तुम्ही डोळ्यात तेल घालून घालवले आहेत. विचारांच्या चक्रात अडकून तुम्हाला शांत झोप लागली नाही. पण या आठवड्यात तुम्हाला अशा सुखाची झोप लागेल जी तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून अनुभवली नाही. मनातील गोंधळ थांबेल आणि तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की तुम्हाला आयुष्यात पुढे काय करायचे आहे. हे मानसिक समाधान तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवेल. माझ्या कुंभ राशीच्या भावांनो, तुमचे शरीर हे एक मंदिर आहे. तुम्ही इतरांसाठी खूप झटलात. आता थोडा वेळ स्वतःसाठी द्या. सकाळी कमीत कमी 15 मिनिटे शांत बसून निसर्गाचा आनंद घ्या. तुम्ही जेव्हा शांत असता तेव्हाच तुम्हाला ईश्वराचे संकेत ऐकू येतात. तुम्हालाही कधी रात्री विचारांमुळे झोप येत नाही का? तुम्हालाही सतत थकवा जाणवतो का? जर हो तर कमेंटमध्ये हो लिहा आणि आजपासून स्वतःच्या आरोग्याची शपथ घ्या. लक्षात ठेवा, तुम्ही ठणठणीत असाल तरच तुमच्या स्वप्नांचा राजवाडा उभा राहू शकेल. विशेष उपाय. यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी या आठवड्यात खालील उपाय नक्की करा. 1. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. 2. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. 3. गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा अन्नदान करा. भावनिक साध. मित्रांनो, आयुष्यात संघर्ष कोणाला चुकला नाही, पण जो त्या संघर्षाला घाबरत नाही तोच खरा विजेता ठरतो. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही रात्रंदिवस कष्ट केले आहेत. स्वतःच्या इच्छा मारून कुटुंबासाठी झटला आहेत. देवाला तुमच्या ह्या कष्टांची पूर्ण जाणीव आहे. 13 ते 19 एप्रिलचा हा काळ तुमच्यासाठी ईश्वराची एक भेट आहे. कधी कधी असं वाटतं की आपलं कोणीच नाही, आपण एकटे पडलो आहोत. पण लक्षात ठेवा, तुमची राशी शनीची आहे आणि शनी हा न्यायाचा देव आहे. तो कधीच कुणावर अन्याय होऊ देत नाही. तुमच्या डोळ्यातील अश्रू आता आनंद अश्रूंमध्ये बदलणार आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा आणि ही संधी सोडू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त कशासाठी संघर्ष केला आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे दुःख वाटून घेतल्याने मन हलके होते आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू शकू. हा आठवडा तुमच्या भाग्याची नवी पहाट घेऊन आला आहे. भाग्याची लाट तुमच्या दारी आली आहे. आता त्यात स्वार होऊन यशाचे शिखर गाठणे हे तुमच्या हातात आहे. सकारात्मक रहा, प्रामाणिक रहा आणि आपल्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन पुढे जात रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. तर हे होतं आजचं राशी भविष्य आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.